ठाण्यातील जिल्हा नियोजन बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम, रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास निलंबित करण्याचा दिला इशारा। मुंबई आणि ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटी मंजूर, प्रकल्पांना चालना देण्यावर सरकारचा अधिक भर। मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून महावितरणाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी। अधिकृत वायरमन काम करत नसल्याच्या तक्रारी, जे काम करत नसतील त्यांचं निलंबन करा, मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा। सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको, कार्यकर्त्यांनी रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। मंत्री भरत गोगावलेंचा ताफा, शेतकऱ्यांनी रोखला, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा। ताफा अडवत शेतकऱ्यांची गोगावलेंकडे मागणी। जालन्यामध्ये मंत्री उदय सामंत यांनी केली पीक नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांसोबत संवाद साधत जाणून घेतल्या त्यांच्या व्यथा। अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस, 28 तारखेपर्यंत विदर्भासह अमरावती जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसानं पुन्हा सोयाबीन पिकाला फटका बसण्याची शक्यता। सोलापूरच्या म्हाडा तालुक्यात महापुरामुळे 3000 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान। धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा, पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याकडे संघटनेचे कार्यकर्ते करणार तक्रार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।